नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जे कोणी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TETची एक्झाम देणार आहे त्यांच्यासाठी आपण खास इथे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरील क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत. तसंच पाठीमागे काही क्वेश्चन झालेले आहेत, पाठीमागे ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत त्यानुसार आपण इथे क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. तर बघा, या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावरील पहिला क्वेश्चन आहे. पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार बालक कॉन्क्रीट ऑपरेशनल टप्प्यात कोणत्या प्रकारचे विचार विकसित करू शकते? तर ह्याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर्कशुद्ध पण ठोस वस्तूवर आधारित विचार, म्हणजे फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. तर बघा, या टप्प्यातील वय किती असतं? 7 ते 11 वर्ष. मुलं वास्तवात दिसणाऱ्या व अनुभवलेल्या गोष्टीबाबत तर्कशुद्ध विचार करतात आणि ते वर्गीकरण, क्रम लावणे, कारण व परिणाम समजणे यासारख्या संज्ञानात्मक कौशल्यांचा वापर करतात. परंतु हे विचार ठोस व वस्तुनिष्ठ असतात, म्हणजेच अमूर्त किंवा काल्पनिक परिस्थितीबाबत ते अजून विचार करू शकत नाहीत. जे दिसतं त्याच्यावरच ते फक्त विचार करतात. अमूर्त आणि काल्पनिक म्हणजे जे आपण फक्त विचार करू शकतो अशा गोष्टीवर ते विचार करत नाहीत. तर बघा, पुढचा प्रश्न आहे. वायगोत्स्की यांच्या झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट या संकल्पनेचा मुख्य हेतू काय आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बालकाला शिक्षकांच्या मदतीने उच्च पातळीवरील शिक्षण साधता येणे, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर बघा, झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट काय आहे? तर त्याला आपण ZPD पण म्हणतो. तर याचा अर्थ काय होतो? तर अशी मर्यादा जिथे बालक स्वतःहून शिकू शकत नाहीत, पण योग्य मार्गदर्शन केलं किंवा प्रश्न विचारले आपण घरी किंवा सहाय्य मिळाल्यास ते शिकू शकते. त्यामुळे शिक्षकांचे सहाय्य बालकांच्या संज्ञानात्मक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं, असा हा क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांच्या लॉ ऑफ इफेक्टनुसार शिक्षणाचा यशस्वी परिणाम कोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही पाहिलं असेल, परंतु इथे काय लॉ ऑफ इफेक्ट, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आनंददायक परिणामावर, म्हणजेच 2 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. तर बघा, थॉर्नडाईक यांच्या मतानुसार ज्या कृतीनंतर आपल्याला आनंद किंवा समाधान मिळतं ती कृती पुन्हा पुन्हा केली जाते आणि ज्या कृतीनंतर असमाधान मिळतं ती कृती टाळली जाते. म्हणजेच काय? तर शिक्षणातील प्रोत्साहन, बक्षीस किंवा सकारात्मक अनुभव हे आपल्याला शिकण्याला बळकटी देतात किंवा एक प्रेरित करतात आणि त्यामुळे मुलं पण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार पोस्ट कन्व्हेन्शनल टप्प्यातील बालक कोणत्या मूल्यावर आधारित निर्णय घेते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सार्वत्रिक नैतिक तत्वावर, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, सार्वत्रिक नैतिक तत्व. तर बघा, कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचे 3 स्तर सांगितले होते, म्हणजे एक प्री, नंतर कन्व्हेन्शनल आणि पोस्ट कन्व्हेन्शनल, हे 3 टप्पे आहेत. कन्व्हेन्शनल आणि पोस्ट कन्व्हेन्शनल. तर शेवटच्या टप्प्यात व्यक्ती समाजाच्या नियमापलीकडे विचार करून काय करतो? न्याय, समानता, सत्य आणि मानवी अधिकार यावर आधारित निर्णय घेतो आणि या टप्प्यात वैयक्तिक नैतिकतेला, म्हणजे वैयक्तिक त्याची नैतिकता विकसित झालेली असते. तर अशा प्रकारे 3 टप्पे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. फ्राईड यांच्या मानस विश्लेषण सिद्धांतानुसार व्यक्तिमत्वाचे मुख्य 3 घटक कोणते? तर बघा, फ्राईड हे मानस विश्लेषण तज्ज्ञ होते. तर यांच्यावर असा पण प्रश्न विचारू शकतात की फ्राईड खालीलपैकी कोण होते किंवा त्यांनी कशावर काम केलं, तर हे पण लक्षात असू द्या. तर बघा, यांनी जे 3 घटक सांगितले ते कोणते होते? तर एक होतं ID, इगो आणि सुपर इगो, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर ID म्हणजे काय? तर मूलभूत इच्छा आणि प्रवृत्ती. आणि इगो म्हणजे काय? तर वास्तवाशी जुळून घेणारा भाग जो निर्णय घेतो. आणि सुपर इगोमध्ये काय होतं? तर नैतिक मूल्य आणि सामाजिक आदर्श पाळणारा हा एक भाग आहे. या तिघामध्ये जर संतुलन असेल तर व्यक्तिमत्व कसं होतं? एक निरोगी आणि स्थिर व्यक्तिमत्व निर्माण होतं. पुढचा प्रश्न पाहूया. स्किनर यांच्या ऑपरंट कंडिशनिंगमध्ये निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे काय? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अप्रिय गोष्ट दूर करून चांगले वर्तन बळकट करणे. तर 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर बघा, निगेटिव्ह रिइन्फोर्समेंटमध्ये काय होतं? बालकांच्या वर्तनामुळे अप्रिय गोष्ट काढून टाकली जाते, ज्यामुळे ते वर्तन पुन्हा होण्याची शक्यता वाढते. आणि गृहपाठ पूर्ण केल्यास त्रासदायक काम कमी करणे, जसं की उदाहरण म्हणून सांगितलं, गृहपाठ पूर्ण केल्यास त्रासदायक काम कमी करणे. पुढचा प्रश्न पाहूया. बालकांच्या क्रिटिकल थिंकिंग क्षमतेचा विकास शिक्षक कसा करू शकतो? तर बघा, बालकांच्या क्रिटिकल थिंकिंगचा विकास शिक्षकांनी
स्वतः विश्लेषण, तुलना, प्रश्न विचारणे व विवेचनाला प्रोत्साहन देऊन अशा प्रकारे त्याचा विकास करू शकतो. म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर शिक्षक फक्त उत्तर सांगून किंवा पाठांतर करून घेतलं म्हणजे हुशार होतं असं नाही, तर एखादा विचार देऊन त्याच्यावर विचार मंथन करायला लावणं किंवा तुलना करायला लावणं, चर्चा करायला लावणं, प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करून बालकांचा आपण काय करू शकतो, तर्कशक्ती वाढू शकतो, त्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढू शकतो. एखादी समस्या त्यांच्यापुढे मांडणे आणि त्याच्यावर त्यांना विचार करायला लावलं तर त्या प्रकारे बालक विचार करायला लागतात आणि अशा प्रकारे त्यांचे विचार डेव्हलप होतात. पुढचा प्रश्न पाहूया. लर्निंग इज अ रिलेटिव्हली परमनंट चेंज इन बिहेवियर ड्यू टू एक्सपिरियन्स. ही शिकण्याची व्याख्या कोणी दिली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थॉर्नडाईक, म्हणजे थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. तर बघा, थॉर्नडाईकच्या मते शिकणे म्हणजे काय होतं, अनुभवामुळे वर्तनात होणारा दीर्घकालीन बदल. किंवा तात्पुरता बदल किंवा नैसर्गिक बदल नाही, तर तो कसा असला पाहिजे, दीर्घकाळ बदल असला पाहिजे असं थॉर्नडाईकला वाटायचं. पुढचा प्रश्न आहे, बालमानसशास्त्राचा जनक कोण होता किंवा कोण आहे? तर मग ह्याच्यावर खूपदा प्रश्न विचारलेला आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पियाजे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जीन पियाजे यांना बालकांच्या बौद्धिक विकासाचे संशोधन केले आणि बालमानसशास्त्राचा जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. बघा, पुढचा प्रश्न आहे, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. हे कोणी म्हटलेलं आहे? तर हे म्हटलेलं आहे रुसोने. म्हणजे इथं ऑप्शन नाही आहे किंवा प्रिंट मिस्टेक झालेली असेल, तर ह्याचं आहे उत्तर रुसोने अशा प्रकारे म्हटलेलं आहे. जीन जॅक रुसो यांनी शिक्षणाबाबत हे मत मांडलेलं आहे. बालकात आधीपासूनच पूर्णत्वाची क्षमता असते, शिक्षण फक्त ती प्रकट करण्याची प्रक्रिया निर्माण करतं असं त्यांचं मत होतं. पुढचा प्रश्न आहे, शिकणे म्हणजे काय? तर शिकणे म्हणजे अनुभवावर आधारित कायमस्वरूपी बदल. बघा, शिक्षणातून कायमस्वरूपी बदल होतात माणसामध्ये. एखाद्या अडाणी व्यक्तीमध्ये आणि सुशिक्षित माणसामध्ये जो आपल्याला लगेच तात्काळ फरक दिसून येतो तो म्हणजे एज्युकेशन असतं. एज्युकेशनामुळे माणसामध्ये कायमस्वरूपीचे बदल झालेले असतात. हीच ते काय असतं, शिकणे ही फक्त तात्पुरती क्रिया आहे का? तर नाही, ती एक नैसर्गिक प्रक्रिया नाही, तर ती अनुभवामुळे अनुभवातून आपल्या वर्तनात जे बदल होत राहतात किंवा दीर्घकालीन बदल होत राहतात त्याला आपण शिक्षण असं म्हणतो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, बालक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे असे कोणी म्हटले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे रुसो. फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. रुसो यांच्या मते शिक्षणामध्ये शिक्षकांचा मुख्य हेतू बालकांच्या नैसर्गिक व विकासात्मक गरजा लक्षात घेणे हा असला पाहिजे आणि हाच तो केंद्रबिंदू असावा किंवा असला पाहिजे असं त्यांचं मत होतं. पुढचा प्रश्न पाहूया. पियाजे यांच्या मतानुसार बुद्धिविकासाचे टप्पे किती आहेत? तर पियाजे यांच्या मतानुसार बुद्धिविकासाचे टप्पे आहेत 4, म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर ते बुद्धिविकासाचे टप्पे कोणते आहेत 4? तर बघा, ते आहेत सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशनल, नंतर कॉन्क्रीट ऑपरेशनल आणि चौथा आहे फॉर्मल ऑपरेशनल. हे 4 जे टप्पे आहेत ते बुद्धिविकासाचे टप्पे आहेत असे पियाजेंचं मत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाची आहे? तर झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना आहे वायगोत्स्की, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर त्यालाच आपण ZPD ही संकल्पना पण म्हणतो आणि ही जी संकल्पना त्यांनी मांडली, ज्यात बालक स्वतःहून शिकू शकतो, त्या मर्यादेपेक्षा जास्त शिकतो शिक्षकाच्या मदतीने. फक्त त्याला शिक्षक चांगला पाहिजे, त्यामुळे बालक अति जास्त प्रमाणात पण शिकू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. लर्निंग बाय डुईंग हे तत्त्व कोणाचे आहे? तर लर्निंग बाय डुईंग हे तत्त्व ड्यूई, तर हे तत्त्व आहे ड्यूईचं, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जॉन ड्यूई यांनी शिक्षण हे अनुभवातून आणि कृतीतून शिकण्याची प्रक्रिया आहे असं मानलं होतं, त्यांनी तत्त्व मांडलं होतं आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती व प्रयोगातून शिकवलं पाहिजे असं ते म्हणायचे. पुढचा प्रश्न पाहूया. ट्रायल अँड इरर सिद्धांत कोणी मांडला? तर ट्रायल अँड इरर हा सिद्धांत थॉर्नडाईकने मांडलेला आहे, म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी सांगितले की बालक शिकताना चुकून किंवा प्रयत्न करून योग्य मार्ग शोधत असतो, म्हणजे चुका करत करत तो शिकत असतो आणि तो योग्य कृती पुन्हा करत राहतो. पुढचा प्रश्न पाहूया. स्किनर यांचा सिद्धांत कोणत्या प्रकारचा आहे? तर स्किनर यांचा सिद्धांत वर्तनवादी प्रकारचा आहे, म्हणजे 2 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. BF स्किनर यांनी ऑपरेंट कंडिशनिंगद्वारे शिकण्याचे वर्तनावर आधारित म्हणजे बिहेवियरिस्ट मॉडेल मांडले होते, जिथे बक्षीस व दंडाद्वारे वर्तन बदलले जाते असं त्यांचं मत होतं. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्ग हे कोणत्या विकासाशी संबंधित आहेत? तर कोहलबर्ग हे नैतिक विकासाशी संबंधित आहेत, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक मूल्य आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचा विकास कसा होतो हे त्यांनी संशोधन करून शोधून काढलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी थेअरी मांडली होती. क्वेश्चन आहे, इंट्रिन्सिक मोटिवेशन व एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन यामधील मुख्य फरक काय आहे? तर इंटर हा शब्द आणि
एक्स्ट्रा किंवा एक्स्ट्री हे जो इन आणि एक्स हे दोन त्याच्यामध्ये दिसतात, तर त्याच्यावरूनच आपल्याला एक अंदाज लावू शकतो की इन म्हणजे आतल्या गोष्टी, एक्स म्हणजे बाहेरच्या गोष्टी. तर बघा, आंतरिक प्रेरणा ही बाह्य बक्षिसावर अवलंबून असते, बाह्य प्रेरणा ही अंतर्गत आनंदावर अवलंबून असते, आणि तिसरा आहे आंतरिक प्रेरणा ही स्वतःच्या समाधानातून येते, आणि चौथा आहे दोन्ही सारखेच आहेत. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आंतरिक प्रेरणा ही स्वतःच्या समाधानातून येते, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर ह्याचं स्वतःच्या आनंद, समाधान किंवा स्वारस्यामुळे होणारी प्रेरणा म्हणजे इंट्रिन्सिक मोटिवेशन, आणि एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे बाह्य बक्षीस किंवा दंडामुळे होणारी प्रेरणा, असा त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे, इनसाइट लर्निंगचा मुख्य घटक कोणता आहे? तर इनसाइट लर्निंगचा मुख्य घटक आहे निरीक्षण व अचानक साक्षात्कार, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, उल्फ गँग-कोहलर यांनी सिद्ध केले होते की बालक किंवा प्राणी संपूर्ण परिस्थिती पाहून अचानक योग्य मार्ग शोधत असतो, आणि हे ट्रायल आणि एरर पेक्षा पण कसं आहे, भिन्न आहे, कारण यामध्ये अचानक समजून घेणे, इन्साईट महत्त्वाचं असतं, असं त्यांनी सांगितलं आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे TETसाठी अत्यंत इम्पॉर्टंट असे 20 क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत, ज्याचं की आपण इथे इन डिटेलमध्ये ॲनालिसिस पण केलेलं आहे. तर हे प्रश्न कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील, पाठीमागे झालेलं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस म्हणा, किंवा आपण स्वतः फ्रेम केलेले आहेत हे क्वेश्चन, तर अशा प्रकारचे जर क्वेश्चन हवे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की क्वेश्चन पेपर कशा प्रकारचा आहे. TETला खूप सर्व घाबरतात किंवा त्याचा रिझल्टही खूप कमी लागतो तसं म्हणायला गेलं तर त्यामुळे तुम्ही जर एक योग्य दिशेने योग्य असं मार्गदर्शन घेतलं आणि योग्य सॉल्विंग कसं करायचं हे जर टेक्निक शिकून घेतलं तर तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल, आणि आपण पेपरमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन येतात आणि ते कसे सॉल्व करायचे, किंवा एखाद्या क्वेश्चनचं उत्तर येत नसेल तरी पण उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे आपण टेक्निक या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.